नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शहा बोलतोय. मी एक नवीन व्हिडिओ बनवतोय कारण बरेच कन्फ्युजन लोकांमध्ये कॅटेगरीचे डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे, काय करायचे, नीटचे फॉर्म भरताना ह्याच्याबद्दल आहे. म्हणून एक सिंपल लँग्वेज मधला व्हिडिओ आहे. महाराष्ट्रामधील कॅटेगरी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, महाराष्ट्र प्रवेश प्रक्रियेमधील कॅटेगरी, नीट ऐका. महाराष्ट्र प्रवेश प्रक्रियेमधील कॅटेगरी, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधील कॅटेगरी, नीटचा फॉर्म भरायची कॅटेगरी आणि नीटचा फॉर्म भरताना कोणतं सर्टिफिकेट अपलोड करायची ह्या संबंधीची माहिती. तर त्याचा एक टेबल बनवलेला आहे, सिंपल मध्ये तुम्हाला काढण्यासाठी टेबल पहा. महाराष्ट्रामधील कॅटेगरी जनरल, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची कॅटेगरी जनरल, नीटचा फॉर्म भरताना जनरल, कॅटेगरी सर्टिफिकेट कोणतं अपलोड करायचंय, कोणतं सर्टिफिकेट जनरलला लागत नाही, कॅटेगरीला कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही जनरलला. EWS महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांना EWS स्टेट फॉर्मॅट महाराष्ट्राच्या लेवलला लागणार. त्यांनी महाराष्ट्रामध्ये EWS स्टेट कॅटेगरी भरायची. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत EWS सेंट्रल फॉर्मॅटचं डॉक्युमेंट लागतं आणि EWS सेंट्रल नावाची कॅटेगरी किंवा EWS जनरल नावाची कॅटेगरी जिथे येते ती भरायची असते. नंतर नीटचा फॉर्म भरताना जनरल EWS मधूनच भरावा. नंतर त्यावेळेस सर्टिफिकेट कुठलं लागतं, EWS सेंट्रल फॉर्मॅट. डॉक्युमेंट नसलं तर काय करायचं, डॉक्युमेंट नसलं तर अप्लाय केलेली पावती चालते आणि सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट अप्लाय करा. SCBC म्हणजेच मराठा आरक्षण, ह्यामध्ये जास्ती कन्फ्युजन आहे लोकांचं. SCBC महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे, स्टेट लेवल आरक्षण आहे. त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत EWS सेंट्रलचं आरक्षण मिळतं आणि त्यांनी फॉर्म भरताना जनरल EWS मधून भरावा नीटचा फॉर्म आणि अपलोड करायचे डॉक्युमेंट EWS सेंट्रल सर्टिफिकेट हे नीटच्या फॉर्म मध्ये अपलोड करावे. जर सर्टिफिकेट नसेल तर सर्टिफिकेटला अप्लाय करून त्याची पावती अपलोड केली तरी चालते. आपलं सर्टिफिकेट असलं तर सर्टिफिकेट अपलोड करा. नंतर महाराष्ट्रामध्ये OBC, NT, VJ, SBC कॅटेगरी, सेंट्रल लेवलला त्यांची कॅटेगरी असते सेंट्रल OBC. नीटचा फॉर्म भरताना OBC सेंट्रल नावाची कॅटेगरी अपलोड कॅटेगरीमध्ये फॉर्म भरावा. OBC सेंट्रल सर्टिफिकेट नीटचा फॉर्म भरताना अपलोड करावे. डॉक्युमेंट नसेल तर त्याची अप्लाय केलेली पावती चालते. नंतर SC/ST ला राज्याची कॅटेगरी SC/ST, केंद्राची कॅटेगरी SC/ST, फॉर्म भरताना कॅटेगरी नीटचा फॉर्म भरताना कॅटेगरी SC/ST. नंतर नीटचा फॉर्म भरताना देखील SC/ST ला स्टेट फॉर्मॅट सर्टिफिकेटची माहिती अपलोड केली तरी चालती. ते नसलं तर ते डॉक्युमेंटला अप्लाय केलेली पावती देखील चालू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, मी ह्या गोष्टीवर फोर्स का करत आहे, नीटचा फॉर्म भरत असताना मी शक्यतो कॅटेगरी ज्याची जी आहे त्यामधूनच भरण्यास का सांगत आहे. आपण जो नीटचा फॉर्म भरत असतो त्याच्यानंतर आपल्याला UG कन्फर्मेशन पेज येत असते, त्याच्यामध्ये आपली कॅटेगरी लिहिलेली असते. नंतर निकाल लागतो, निकाला स्कोर कार्ड मध्ये आपली कॅटेगरी मेन्शन केलेली असते, आपली कॅटेगरी रँक असतो. हे झाले बेसिक मुद्दे. राज्याच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेत कॅटेगरी बदलता येते, त्यात काय अडचण नसते, पण त्याला काय लिमिटेशन, काय टर्म कंडिशन असतात. पण लकीली तुम्हाला मार्क केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या मापाची मिळाली किंवा तुम्हाला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून राज्यात यायचं असेल आणि तुमचा स्कोर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या लेवलचा आहे, तुम्हाला एम्स मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या सेंट्रल युनिव्हर्सिटीचं कॉलेज मिळणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत तुमची कॅटेगरी OBC आहे, तुम्ही ओपन मधून फॉर्म भरलेला आहे, केवळ डॉक्युमेंट नसल्यामुळे, तर मग तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण तुमचा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म मध्ये तुमची कॅटेगरी चेंज करण्याचा ऑप्शन नसतो. तुमच्या नीटच्या डॉक्युमेंट मध्ये जी कॅटेगरी आहे तीच कॅटेगरी ऑटोमॅटिक केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरताना येत असते. ती कॅटेगरी तुम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्या नजरेसमोर आपलं ऍडमिशन हुकत असतं. सपोज आपण फॉर्म, आपली कॅटेगरी SC आहे आणि आपण फॉर्म ओपन मधून भरलेला आहे, तर आपल्या समोर एखाद्या 550 मार्क वाल्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ऍडमिशन मिळून जातो आणि आपले त्याच्यापेक्षा जास्ती मार्क असून देखील केवळ आपण नीटचा फॉर्म भरत असताना चुकीची कॅटेगरी भरल्यामुळे आपलं ऍडमिशन हुकत असतं. त्यामुळे मी सांगत आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही अप्लाय करा, कॅटेगरीचे डॉक्युमेंट मिळवा आणि मगच फॉर्म भरा. फॉर्म लवकर भरला म्हणून काहीही फरक पडत नाही. तो कॅटेगरी तो लवकर फॉर्म भरला म्हणून ऑल इंडिया रँक लवकरचा येतोय किंवा तुम्हाला सेंटर जवळचं मिळतंय असं काहीही नसतं. आणि ही तुमची डॉक्युमेंट
तुमच्या कॅटेगरीची डॉक्युमेंट ही तुमची बेसिक डॉक्युमेंट असतात, त्यामुळे तुमच्या काही ठिकाणी फीची सवलत होऊ शकते. समजा तुम्ही, हा झाला एमबीबीएस बद्दल, तुम्ही बीएएमएस ला जरी गेला, तुमची कॅटेगरी सेंट्रल नसली, म्हणजे तुमची कॅटेगरी ओपन केलेली असली, तुमची मूळ कॅटेगरी नसली, तर ओपन मध्ये आणि बाकीच्या कॅटेगरीमध्ये बीएएमएस ला भरपूर फरक असतो, स्कॉलरशिप मध्ये फरक पडतो. आणि विनाकारण आपण यूजीला कॅटेगरी बदलून नवीन प्रयोग केल्यासारखं होतं. तुमच्याकडे वेळ आहे, डॉक्युमेंटला अप्लाय करा, त्याच्या पावतीवर फॉर्म भरा. हे माझं स्पष्ट मत आहे आणि माझं शक्यतोवर 100% योग्य प्रत्येक गोष्ट करावी ह्याबाबत मी फोर्सफुल असतो. मी सांगतो की 100% योग्य आहे, तेच करा. आता थोडासा तुमचा त्रास वाचवून अननेसरी दुसऱ्या कॅटेगरीतून फॉर्म भरून विनाकारण मनस्ताप करून घेऊ नका. पुढे आपल्याला किती मार्क पडणार आहे, आपण कोणत्या लेवलला ऍडमिशन मध्ये जाणार आहात, ह्याबद्दल आपण आता सांगू शकत नाही. ओके, थँक्यू.